बघा आता परिच्छेद क्रमांक 17 कल्पिताच्या आदिष्टानाविषयी शंका व समाधान आहे का नाही. आता कल्पित काय या ठिकाणी सर्प व त्याचं ज्ञान हे त्या ठिकाणी काय कल्पित आहे, मिथ्य आहे. बर मग अहो शिष्य म्हणतो अहो सर्प व त्याचे ज्ञान ही मिथ्या आहेत, हा निश्चय झाला. बरोबर ना. सर्प ही मिथ्याच आहे आणि सर्पाचं ज्ञान सुद्धा काय मिथ्याच त्या ठिकाणी आहे, असा निश्चय आमचा त्या ठिकाणी काय झालेला आहे. पण मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जू उपै चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतःकरण उपै चैतन्य आहे. बघा परत लक्षात घ्या की सर्पाचं अधिष्ठान काय सांगितलं. बघा अधिष्ठान म्हणजे काय, ज्याच्यावर हा पदार्थ भासतो त्याला काय म्हणायचं, अधिष्ठान असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे. मग सर्पाचं अधिष्ठान कोणतं सांगितलं आपण, सर्पाला अधिष्ठान रज्जू आणि सर्पाचं ज्ञान रज्जू चैतन्य रज्जू उपै चैतन्य हे सर्पाचं काय आहे, सर्प उत्पन्न होण्याला अधिष्ठान आहे. आणि त्या सर्पज्ञानाला अधिष्ठान काय सांगितलं, अंतःकरण अंतःकरण चैतन्य उपै चैतन्य सर्पज्ञानाला अधिष्ठान सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. आता त्याला रज्जू अधिष्ठान आहे का नाही, आहेच. रज्जू अधिष्ठान जर म्हटलं तर मग एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थाला अधिष्ठान झाला असं होईल, होईल का नाही. मग कल्पित कल्पिताला कधी अधिष्ठान होतं का, खोटंच खोट्याला कधी अधिष्ठान होतं का, खोटं खोट्याला कधी अधिष्ठान होऊ शकत नाही. कारण वास्तविक पाहिलं तर जसं सर्प आणि सर्पाचं ज्ञान याला अधिष्ठान कोण आहे, चैतन्यच आहे. बरोबर आहे की नाही. तसं रज्जू पण आहे व्यावहारिक सत्यातला, त्याला सुद्धा अधिष्ठान कोण आहे, त्याला सुद्धा अधिष्ठान चैतन्यच आहे. चैतन्य वाचून आहे की नाही कल्पित पदार्थाला कधीच अधिष्ठान ठरू शकत नाही, हे आपल्या तर लक्षात आलेलं आहे. पण आपल्याला वरवर पाहताना काय वाटतं, अहो तुम्ही म्हणता चैतन्य अधिष्ठान आहे पण आम्हाला तर चैतन्य दिसत नाही, आम्हाला तर रज्जूच मात्र त्या ठिकाणी दिसतो आणि तुम्ही तर म्हणता अधिष्ठान चैतन्य आहे. हे आता कसं वाटतं आपल्याला, थोडं विलक्षण वाटतं की नाही. मग थोडं विलक्षण वाटतं, मग काय करायचं, यामध्ये जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्याला सहज कळतं की सगळ्याला अधिष्ठान मात्र चैतन्य आहेच. बघा आता निश्चय झाला. पण मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जू उपै चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतःकरण उपै चैतन्य आहे, रज्जू अधिष्ठान मात्र नाही असे सांगितले. प्रतीती मात्र सर्पाला अधिष्ठान रज्जू असल्याचे आहे. पण आम्हाला प्रतीती अनुभव दिसतंय काय, आम्हाला रज्जूवर सर्प भासतोय का, आम्हाला चैतन्यावरती सर्प भासतोय. आणि आम्हाला बरं असा नेम केलाय की जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला मात्र विषय होत नाही. म्हणजे आम्हाला चैतन्य दिसेल का, आपल्याला सगळं दिसतं पण आपण आपल्याला कधी दिसतो का. आपण जर म्हटलं नाही नाही मला तर माझं हे शरीर मला दिसते, शरीर काही चैतन्य आहे का, चैतन्यावरती काही आश्रित आहे त्या ठिकाणी, अविद्येचा परिणाम येतो त्या ठिकाणी. म्हणजे ज्याचं स्वरूप, आता डोळ्यात गेलेला कचरा डोळ्याला दिसतो का, डोळ्याच्या जवळ नाही का. हा म्हणजे सगळं दिसतं आपल्याला, फक्त आपण जो आहे तो आपण आपल्या अत्यंत जवळ आहे त्यामुळे तो आपल्याला दिसत नाही, आहे का नाही. मग ते जे चैतन्य आहे आणि ते चैतन्य तर आम्हाला दिसत नाही आणि आम्हाला काय दिसतो, रज्जू त्या ठिकाणी दिसतो आणि रज्जूवरती आम्हाला हे प्रतीतलं येतं. म्हणजे याला अधिष्ठान कोण असलं पाहिजे, रज्जू अधिष्ठान असेल. आतापर्यंत आपण रज्जू पाहत आलो, आता आपल्याला रज्जू पाहिजे का, रज्जू उपै चैतन्य पाहिजे, चैतन्याचं अधिष्ठान त्याला त्या ठिकाणी आहे. पण हे वरवर सांगून कसं कळण बरं आपल्याला, हे वरवर सांगून नाही कळणार. मग याला खोल डीपमध्ये गेलं पाहिजे, त्याचा सूक्ष्म विचार केला पाहिजे, मगच आपल्याला कळलं. अरे बाप रे बाप, आपण म्हणतो रज्जू त्याला अधिष्ठान आहे पण रज्जू अधिष्ठानच नाही, अधिष्ठान कोण आहे, चैतन्यच त्याला अधिष्ठान आहे. पण कसं काय अधिष्ठान आहे, त्या चैतन्याची ओळख तरी कशी होते, त्या चैतन्याची ओळख पण आपल्याला होईल आणि चैतन्याचं ज्ञान पण आपल्याला होईल. म्हणजेच त्याला काय म्हणतात, साक्षात्कार असं म्हणतात. काय म्हणायचं याला, साक्षात्कार असं म्हणायचं. पाहता प्रतीती मात्र सर्पाला अधिष्ठान रज्जू असल्याचे आहे, तेव्हा चैतन्य अधिष्ठान कसे ते समजून सांगा. तेव्हा त्याला अधिष्ठान चैतन्य कसं आहे हे मात्र आम्हाला समजून सांगा. श्री गुरु, मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जू होणार नाही.
बघा आता सर्प कसा आहे, मिथ्या आहे. सर्पाची सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिक सत्ता आहे. आणि रजूची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक सत्ता. बरं, ह्या दोन्ही सत्ता सत्य आहेत का? जागृतीमध्ये असलो का प्रातिभाषिक सत्ता नसते, बरोबर ना? जागृतीत प्रातिभाषिक सत्ता नसते आणि प्रातिभाषिक सत्तेमध्ये जागृती सत्ता नसते. म्हणजे ह्या सत्तेचा काय होतो? लय होत असतो. म्हणजे ह्या सत्ता मिथ्या आहे का नाही? या दोन्ही सत्ता मिथ्या आहे. आणि त्या सत्तेमध्ये असलेले पदार्थ सत्य आहेत का? त्या पदार्थावर, त्या सत्तेतले पदार्थ सुद्धा काही मिथ्याच असतात, बरोबर आहे की नाही? मग आता ह्या सगळ्या सत्ता कशावर अवलंबून आहे? ह्या सगळ्या सत्ता पारमार्थिक सत्तेवर अवलंबून आहे. वास्तविक पाहिलं तर सत्ता तीन आहे का एकच आहे? सत्ता मात्र कशी आहे? एक त्या ठिकाणी सत्ता आहे. फक्त सत्ता म्हणायला तीन आहे. सत्ता म्हणायला किती आहे? तीन आहे. दिसायला किती आहे? दोन आहे. आणि असायला किती आहे? एक आहे. लक्षात आलं ना? त्या दिवशी सांगितलं सत्ता म्हणायला किती? तीन म्हणायच्या सत्ता, बरोबर ना? प्रातिभाषिक सत्ता, व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक सत्ता. किती म्हणले सत्ता? तीन म्हणले सत्ता. तुम्हाला तीन सत्ता दिसतात का सांगा बरं? किती सत्ता दिसतात? दोन दिसतात. दोनच सत्ता आम्हाला माहिती आहे. तिसरी सत्ता पाहिली का? तिसरी सत्ता आम्ही अजून पाहिली नाही. म्हणजे म्हणायला तीन म्हणता आणि दिसायला दिसायला दोन दिसतात आणि असायला किती? एकच राहते, आहे का नाही? सत्ता जाण्याची की जे मायबाप, एक ते फक्त पारमार्थीची सत्ता त्या ठिकाणी असते. मग बाकीतले सत्तेतले पदार्थ सत्ता मिथ्या ठरली तर पदार्थ काय सत्य ठरतील का? ते पण मिथ्या ठरतील. ते पदार्थही त्या ठिकाणी काय मिथ्या अशा पद्धतीचे ठरतील. म्हणून काय म्हटलं, ती सत्ता मिथ्या जर झाली तर त्याच्यातले पदार्थ सुद्धा काय मिथ्या. मग सर्प सुद्धा काय झाला? मिथ्या झाला. आणि रज्जू काय सत्य राहील का? तो पण मिथ्या होईल. कारण रज्जूची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक आहे. मग व्यावहारिक सत्ता सुद्धा काय? व्यावहारिक सुद्धा सत्ता काय? मिथ्याच आहे. आणि प्रातिभाषिक सत्ता कशी आहे? मिथ्याच आहे. असं लक्षात घ्यायचं. म्हणून मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जू होणार नाही. रज्जू उपै चैतन्यच मानले पाहिजे. श्री गुरु काय म्हणतात? म्हणून त्याला चैतन्य मांडलं पाहिजे. काय? अधिष्ठान मांडले पाहिजे. आधार त्याला त्या ठिकाणी मांडलं पाहिजे. म्हणून रज्जू उपै चैतन्यच आपलं अधिष्ठान मानले पाहिजे, असं थोडक्यात अर्थ घ्या. कारण जसा प्रातिभाषिक सर्प मिथ्या आहे तसा व्यावहारिक व्यावहारिक रज्जूही मिथ्या आहे. ऐक नाही, जसा प्रातिभाषिक सर्प कसा असतो तो सुद्धा मिथ्या आहे का नाही? ऐक नाही. आता ह्या सत्तांचा विचार केला, त्याप्रमाणे विचार केला तसं विचारदृष्ट्या व्यावहारिक रज्जू सुद्धा काय? मिथ्याच आहे. आणि जो पदार्थ मिथ्या असतो तो दुसऱ्या मिथ्या पदार्थास अधिष्ठान होत नाही. जो पदार्थ मिथ्या असतो आहे का नाही, हा एक मिथ्या आहे, तो एक मिथ्या आहे. असं होईल का? एक मनुष्य ह्या खांबाला बांधला आणि एक मनुष्य त्या खांबाला बांधला आणि गंमत अशी झाली का ह्या खांबाला बांधलेल्या मनुष्याने त्या दुसऱ्या खांबाला बांधलेल्या मनुष्याला सोडवलं. असं कधी होईल का? होऊ शकत नाही ना, आहे का नाही? कारण हाही बांधलेला आहे, तो बांधलेला आहे का नाही? तो एकमेकाला मात्र सोडू शकत नाही. तसं हाही पदार्थ मिथ्या आहे, तोही पदार्थ मिथ्या आहे. मग एका मिथ्या पदार्थाने दुसऱ्या मिथ्या पदार्थाला अधिष्ठान झालं, आधार झालं, असं कधी होईल का? असं मात्र कधी होत नाही. जसं प्रातिभाषिक सर्प मिथ्या आहे तसा विचारदृष्ट्या व्यावहारिक रज्जू मिथ्या आहे. आणि जो मिथ्या पदार्थ असतो तो दुसऱ्या मिथ्या पदार्थात अधिष्ठान होत नाही, असा नियम आहे. विचार न करता रज्जू अधिष्ठान आहे असे वाटते. आता आपल्याला विचार न करता म्हणजे आपल्याला आतापर्यंत विचार कळाला का? कारण विचार कधी कळल? विचार सागर ऐकलं तर विचार कळलं आपल्याला, ऐक नाही. जर विचार सागर ऐकलंच नाही तर आपण काय म्हणतो? हो, तो माझा मुलगा आहे, ती माझी पत्नी आहे, तो माझा भाऊ आहे, तो माझा अमुक आहे, मी म्हणून ती आहेत, आहे का नाही, असं तो म्हणतो. आता हे मी म्हणून तो आहे का चैतन्य आहे म्हणून ती आहे? अहो, चैतन्य आहे म्हणून ते सगळं आहे ना, ऐक नाही का? मी आहे म्हणून ते आहे असं मात्र कधी होत नाही. हे सगळ्याला अधिष्ठान कोण असतं? चैतन्यच असतं. चैतन्यावर हे सगळं असतं. चैतन्य नाही तर काहीच नाही. चैतन्य आहे तर सगळं त्या ठिकाणी आहे. म्हणून
हा, विचार न करता रज्जू अधिष्ठान आहे असे वाटते. लोक तसा व्यवहारही करतात, हे खरे आहे का. लोक काय करतात, रज्जू सर्प भासला असं लोक त्या ठिकाणी काय करतात, व्यवहार करतात. पण हा व्यवहार कसा आहे, हा वर असणारा खरा हा व्यवहार आहे. पण एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थास अधिष्ठान होत नाही. एक असणार कल्पित पदार्थ तो दुसऱ्या कल्पित पदार्थाला कधीही अधिष्ठान आधार आहे का नाही मात्र होऊ शकत नाही. हे डार्क अक्षर येतात ना, हे आपण पाठांतर करायचे असतात. असा वेदाचा सिद्धांत आहे का नाही. एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थाला अधिष्ठान झालं आहे का नाही, असं होत नाही. हा काही वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. आता उदाहरण देऊन सांगतात, उदाहरण सगळ्याला पाठ आहे का नाही. मातीचे चित्रात पुत्र कडेवर घेतलेल्या एका बाईचे चित्र आहे. पुत्रास आधार बाई आहे असे कुणीही म्हणेल. विचारदृष्ट्या पुत्र आणि बाई मातीवर कल्पित आहे, म्हणून पुत्राचा आधार बाई नाही मातीच आहे का नाही. इथपर्यंत लक्षात घ्या. आता मातीवर चित्र काढलं नाही, मातीवर काढता आलं तर फळ्यावर तर आपल्याला व्यवस्थित चित्र काढता येईल आहे का नाही. एक बाई काढली, त्या बाई पाण्याला चाललेली आहे का नाही. मग पाण्याला चालली म्हणल्यावर, मग पाण्याला जायचं म्हणल्यावर ते घागर वगैरे डोक्यावर घेऊन चालते का नाही. मग ती घागर घेऊन डोक्यावर चालली आणि मागं मूल रडायला लागलं. आता मूल रडायला लागल्याच्या नंतर आता मुलाला कुठं घ्यावं, मुलाला कमरेवर घेतलं. मग ती बाई चालली पाण्याला आणि ते चित्र काढलं फळ्यावर चित्र काढलं. आपल्याला कसं वाटतं बघा, ही घागर या बाईच्या डोक्यावर आहे, हे मूल या बाईच्या कमरेवर आहे. ती बाई जर नसेल तर त्या मुलाला खाली खेळावं लागलं असतं. म्हणजे त्या मुलाला आधार कोण आहे, ती बाई आहे. त्या घागरीला तरी आधार कोण आहे, तर ती बाईच त्या ठिकाणी घागरीला आधार आहे असं आपल्याला वाटतं. पण वास्तविक पाहिलं तर त्या घागरेला म्हणा, त्या मुलाला म्हणा आहे का नाही, किंवा त्या बाईला म्हटलं तर आधार कोण दिसतं आपल्याला, तो फळाचा आधार आहे ना. हे आपण मागं ऐकलं की नाही, त्याला आधार कोण आहे, फळाच त्या ठिकाणी आधार आहे. पण आपल्याला वरवर पाहिलं रज्जू सर्प दिसतो, वरवर पाहिलं घागरीला मुलाला आधार बाई दिसते. पण त्या बाई सहितन घागरी सहितन मुलासहित सगळ्याला आधार कोण आहे, फळाचा आहे का नाही. आता पुढे आपण जेव्हा 6व्या तरंगात जाऊ का नाही, आपण असं म्हणतो की सुख दुःख धर्म कशाचे असतात बरं, चैतन्याचे असतात का बुद्धीचे असतात, अंतःकरणाचे असतात आहे का नाही. म्हणजे आपण त्याला अंतःकरणाचे धर्म असं मानतो आहे का नाही. म्हणजे ते अंतःकरणात राहतात कोण, सुख दुःख अंतःकरणात राहतात. मग अंतःकरण त्या ठिकाणी सत्य आहे का कल्पित आहे, सांग. कल्पितच आहे. अंतःकरण कल्पित आहे का नाही. आणि सुख दुःख सत्य आहे का, ते पण कल्पित आहे. कल्पितच आहे. बर, मग एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पिताला अधिष्ठान होईल का, नाही होत. मग आता मला सांगा, सुख दुःख हे अंतःकरणाचे आहेत का, नाही. सुख दुःख सुद्धा अंतःकरणाचे राहू शकत नाही. मग हे सुख दुःख कशाच्या आधारावरती, हे सुद्धा चैतन्याच्या आधारावरती आहेत. कसं काय बरं, म्हणे असं पहा. हे आकाश पहा बरं, आकाशामध्ये पृथ्वी पहा, पृथ्वीमध्ये भारत पहा, भारतामध्ये आपला जिल्हा पहा, तालुका पहा आहे का नाही. तालुक्यात गाव पहा, गावामध्ये आपलं घर पहा, आणि घरामध्ये आकाश पहा. आलं का आकाश, तिथंही आकाश आहे आणि इथेही आकाश आहे. मग आकाश कुठं नाही, तसं चैतन्य कुठं नाही सांगा बरं, अंतःकरणात चैतन्य नाही. मग ते चैतन्य अंतःकरणात असेल तर त्या सुख दुःखाला अधिष्ठान कोणी, चैतन्यच आलं का नाही. पण वरवर आपण म्हणतो नाही सुख अंतःकरणाचे धर्म आहे सुख दुःख, असं आपल्याला वर वाटतं. कारण वर आपण 1-2 तरंग करतो. आता आम्हाला मी ब्रह्म आहे असं आम्हाला ज्ञान झालं, आता आम्हाला पुढचा तरंग करायची गरज नाही, ग्रंथ बंद केला आणि ठेवून दिला. आणि त्याला पुढचं ज्ञान झालं का, पुढचं ज्ञान झालंच नाही. अभिमन्यू युद्धामध्ये गेला का नाही, छाती वर करून गेला आहे का नाही, आणि कलर वर करून गेला आहे का नाही, छाती फुगून गेला, मी जाऊ शकतो. मग मागं का येऊ शकला नाही, कारण ज्ञान पूर्ण होतं का अपूर्ण होतं. आता ब्रह्म सत्य जगन मिथ्या एवढं ऐकलं, झालं का तुम्हाला ज्ञान, एवढं ज्ञान होईल का. अहो त्याला एक प्रक्रिया. मग ग्रंथकाराने एवढा ग्रंथ का केला असेल, याचा तर कमीत कमी विचार करावा. असं झालंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय की लोक 4थ्या तरंगाला सुरुवात झाली, लोक म्हणले आता ह्या मला वाढणार नाही, आम्ही चाललो. म्हणजे याचा अर्थ काय होतो, त्याचं पाप आडवं आलं, त्याची भक्ती परिपूर्ण झाली नाही, तो कृत उपासी झाला नाही, भगवंताच्या अगदी साक्षात्कारापर्यंत गेलं पाहिजे, अशी त्याची भक्ती असली पाहिजे. अशी ज्याची भक्ती आहे ना, तोच विचारसागर ऐकू शकतो.
हे वरवर हिंगाण चिंगाण करणारे ना, याला मात्र हे होऊ शकत नाही. अशा त्याच्यातल्या एक एक प्रक्रिया आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आता काय लक्षात आलं की एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थाला अधिष्ठान होऊ शकत नाही, हे पक्क लक्षात आलं. म्हणून या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं की त्या बाईला, घागरीला आणि मुलाला अधिष्ठान कोण आहे? फळा आहे किंवा ती माते त्या ठिकाणी आहे. तसं हे व्यावहारिक पदार्थ असेल, प्रातिभाषिक पदार्थ असेल आणि कोणतेही पदार्थ असू द्या, सगळ्याला अधिष्ठान कोण झाला आता बरं लांडगे महाराज? चैतन्यच अधिष्ठान आहे. चैतन्य म्हणजे ब्रह्मच त्या ठिकाणी अधिष्ठान आहे. हे आता आपलं पक्क लक्षात आलं. ठीक आहे, हे विसरायचंच नाही कधी. देव पडला तरी विसरायचं नाही. मी कोण आहे? मी सच्चिदानंद रूप चैतन्य आहे असं म्हटल्याच्या नंतर हे जरी पडून जरी गेलं तर काही भीती का आपल्याला? काही भीती नाही. असा खाली झालं आपलं. म्हणून पुत्राचा आधार बाई नाही मातीच आहे. त्याचप्रमाणे कल्पित सर्पास अधिष्ठान रज्जू उपै चैतन्यच आहे. म्हणून कल्पित सर्पाला सुद्धा अधिष्ठान कोण झालं? ते रज्जू उपहित चैतन्यच आहे, रज्जू नाही. आहे का नाही? वरवर आपल्याला काय वाटतं? रज्जू अधिष्ठान आहे. पण रज्जू अधिष्ठान आहे का? रज्जू अधिष्ठान मात्र नाही. केवळ रज्जू, कोणी केवळ रज्जू सर्पात अधिष्ठान न मानता, पुढं मुद्दा आहे का? कोणी केवळ रज्जू किंवा सर्पास अधिष्ठान न मानता रज्जू उपै चैतन्य मानेल. आहे का नाही? आता कोणी काय म्हणतात या ठिकाणी? रज्जू किंवा केवळ रज्जू किंवा सर्पास अधिष्ठान न मानता, आहे का नाही? सर्पाला रज्जूला अधिष्ठान न मानता काय म्हणतात? रज्जू विशिष्ट चैतन्य मानेल. आहे का नाही? रज्जू विशिष्ट, आपल्याला विशेषण आणि विशिष्ट हे लक्षात आलं का नाही? विशेषण आणि म्हणजे आपण पाहतो अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, असं आपण त्या ठिकाणी मानतो का नाही? एक विशेष असतं, एक विशेषण असतं आणि एक विशेष्य असतं. विशेषण आणि विशिष्ट अशा पद्धतीने आहे का नाही? जसं आपण पाहतो की काळा घोडा, आहे का नाही? मग काळा काय झाला? विशेषण. काळा विशेष आणि घोडा विशेष. बरोबर ना? आणि काळा घोडा हे विशिष्ट. हे झालं विशिष्ट, हे कळतंय विशिष्ट. काळा घोडा, काळा काय झालं आणि घोडा काय झालं? काळा विशेषण. आहे का नाही? म्हणजे काळ्या रंगाने काय केलं? विशेष असणाऱ्या घोड्याचं काय करून दिलं? ज्ञान करून दिलं ना? ज्ञान करून दिलं. आहे का नाही? अंतःकरण काय करतं? आपल्या सहित दुसऱ्याचं ज्ञान करून देतं, तेव्हा ते अंतःकरण विशेषण होतं का नाही? आणि जेव्हा अंतःकरण आपण वेगळं राहून दुसऱ्याचं ज्ञान करतो तेव्हा त्याला काय म्हणतो? आपण उपाधी असं म्हणतो. आपण दुसऱ्या तरंगात याचा विचार केला ना, दुसऱ्या तरंगात याचा विचार आपण करून आलेलो, आपल्या लक्षात आलेले ते, आहे का नाही? मग आता ह्या ठिकाणी बरं असं म्हणलं दंडी पुरुष म्हटलं, मग आता सांगा बरं दंडी कोण आणि पुरुष कोण? दंडी विशेषण. पुरुष दंडी विशेषण, पुरुष विशिष्ट. पुरुष विशिष्ट कसं होईल? विशेष. पुरुष विशेष झाला ना. दंडी पुरुष हे विशेषण विशिष्ट. मग दंडी काय झालं? विशेषण. दंड हातातला हे विशेषण आहे का नाही? तसं आता इथं रज्जू विशिष्ट म्हणल्याच्या नंतर हे विशिष्ट काय झालं? हे विशेषण झालं ना. रज्जू काय होणार आहे त्या ठिकाणी? विशेषण होणार आहे का नाही? विशेषण असं त्या ठिकाणी होतं असतं. मग विशेषण असतं ते आपल्या सहित ओळख करून देतं, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. रज्जू विशिष्ट चैतन्य मानेल, आहे का नाही? तर विशेषण जो रज्जू त्यास केव्हाही अधिष्ठानात येणार नाही. आता हे विशेषण असणारं काय आहे? रज्जू त्या ठिकाणी आहे का नाही? मग हे काय एक प्रकारची विशेषण झालं किंवा आपण वेगळं दुसऱ्याचं ज्ञान करून दिलं तर ते उपाधी होईल, आहे का नाही? फक्त काय होऊ शकतं? उपाधी त्या ठिकाणी होऊ शकतं, आहे का नाही? परंतु ते ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? विशेषण असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग तर विशेषण जो रज्जू त्यास केव्हाही अधिष्ठानत्व संभवत नाही. संभवल का? कारण मुळात तोच कसा आहे त्या ठिकाणी? मिथ्या आहे आणि मिथ्या पदार्थ दुसऱ्या मिथ्या पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणून रज्जू विशिष्ट चैतन्य अधिष्ठान मानता येत नाही. म्हणून रज्जू विशिष्ट चैतन्य, आहे का? काय म्हणले यांनी? म्हणून रज्जू विशिष्ट चैतन्य अधिष्ठान मानता येत नाही. केवळ रज्जू उपै चैतन्यच अधिष्ठान मानले पाहिजे, आहे का नाही? म्हणून काय म्हणलं?
थोडा फरक वाटतो ना याच्यात तुम्हाला? थोडा फरक वाटतो ना? तर त्यांचं काय म्हणणं आहे की रज्जू विशिष्ट चैतन्य. आता काय होतं माहिती आहे का, चैतन्य अनेक आहे का एक आहे? एकच आहे. चैतन्य एकच आहे. पण समजा इथं घट उपहित, पट उपहित, मट उपहित, अमुक उपहित, तमुक उपहित अशी चैतन्याला वेगवेगळे नाव येतात की नाही? म्हणजे आकाशाखाली समजा 50 घट ठेवले, तर 50 घटामध्ये आकाश येतं का नाही? 50 घटामध्ये आकाश येतं. मग 50 घटामध्ये आलेलं आकाश वेगळं असतं की एकच असतं? एकच असतं. आकाश मात्र एकच असतं, पण आपल्याला वाटतं भिन्न भिन्न, ऐक नाही. मग तसं चैतन्य रज्जू उपहित म्हणा, अंतःकरण उपहित म्हणा, हे वेगवेगळं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं, पण चैतन्य कसं आहे त्या ठिकाणी एकच आहे का नाही? मग नक्की याला मग याला अधिष्ठान चैतन्य कोणते? रज्जू उपहित चैतन्य म्हणायचं का अंतःकरण उपहित चैतन्य अधिष्ठान म्हणायचं, असा प्रश्न उपस्थित झाला. म्हणून रज्जू विशिष्ट चैतन्य अधिष्ठान न मानता येत नाही, केवळ रज्जू उपहित चैतन्यच अधिष्ठान मानले पाहिजे, आहे की नाही? विशिष्ट मानता येत नाही, ते विशेषण झालं. मग ते न मानता काय करायचं? अधिष्ठान मानता येत नाही, केवळ कोणतं मानायचं? मात्र रज्जू उपहित चैतन्यच, आहे की नाही, अधिष्ठान मानले पाहिजे. तसेच आता हे कळलं आपल्याला. दुसरा मुद्दा, सर्प ज्ञानाचे अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे का नाही? आता हे पदार्थ उत्पन्न झाला कोणता? रज्जू विशिष्ट नाही मांडलं, आहे का नाही? तर रज्जू उपहित. उपहित का म्हणायचं आणि विशिष्ट का नाही म्हणायचं? तर त्याचं कारण आहे, विशेषण त्याला त्या ठिकाणी अधिष्ठान होईल का? विशेषण अधिष्ठान होत नाही ना, कारण आपण वेगळे होऊन दुसऱ्याचं ज्ञान करून देतो, तेव्हा त्याला विशेषण म्हणायचं का उपाधी म्हणायचं? उपाधी. म्हणायचं. मग आपण कोणतं चैतन्य मानायचं? रज्जू सहित चैतन्य मानायचं का रज्जूला वेगळं करून केवळ चैतन्य मानायचं? रज्जूला वेगळं करून केवळ चैतन्य. एक जण सांगा, मला कळालंच नाही. रज्जूला वेगळं म्हणून फक्त चैतन्य अधिष्ठान मानायचं. मग रज्जूला वेगळं करून जर चैतन्य अधिष्ठान मानायचं, तर ते रज्जू विशिष्ट चैतन्य मानायचं का रज्जू उपहित चैतन्य मानायचं? रज्जू उपहित चैतन्य मानायचं. रज्जू उपहित चैतन्य मानायचं, म्हणजे विशेषण बाजूला करायचं आणि उपाधी ठेवायचं. आणि उपाधी म्हणजे स्वतंत्र फक्त ओळख करून देणारं चैतन्य, ते मात्र त्या ठिकाणी मानायचं. आला मुद्दा लक्षात? थोडं तुम्हाला याच्यात काही विसंगती वाटत असेल ना, तर परत वारंवार विचारत राहा, त्यात काही कमीपणा नाही. म्हणून रज्जू विशिष्ट चैतन्य अधिष्ठान मानता येत नाही, केवळ रज्जू उपहित चैतन्यच अधिष्ठान मानले पाहिजे. तसेच आता हे पदार्थ उत्पन्न झाला, ठीक आहे, आता त्याचं ज्ञान व्हायचं का नाही? तसेच सर्प ज्ञानाचे अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे, हे तर कळलेलंच आहे आपल्याला. याप्रमाणे ब्रह्मस्थानी सर्पाचे आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान रज्जू आणि अंतःकरण या उपाधीमुळे भिन्न सांगितलेले आहेत, आहे का नाही? आता काय सांगितलं की ब्रह्मस्थानी आहे का नाही, म्हणजे ज्या ठिकाणी सर्प आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान काय आहे? सर्पज्ञानाचे अधिष्ठान काय सांगितलं आणि सर्पाचे अधिष्ठान काय सांगितलं? कोणतं चैतन्य? सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतःकरण उपहित चैतन्य आणि सर्पाचे अधिष्ठान रज्जोपहित चैतन्य. हा, आणि ह्या काही त्याला वेगवेगळ्या उपाधी लागल्या, आणि उपाधीमुळे ते आपल्याला भिन्न भिन्न वेगवेगळ्या अशा स्वरूपाचं प्रतीतीला आलं, आहे का नाही, असं त्या ठिकाणी आपल्याला वाटलं. म्हणून त्या ठिकाणी चैतन्य आपल्याला वेगवेगळं वाटत असतं, पण मुळात चैतन्य कसं आहे त्या ठिकाणी एकच आहे. ठीक आहे, आता 6 वाजून गेले, आपण आता बाकीचा विषय उद्याला पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्